आता इथे फार्मॅकोलॉजीला सायन्सच का म्हटलेलं आहे? याला आर्ट्स ऑफ ड्रग का नाही म्हटलेलं आहे? याला कॉमर्स ऑफ ड्रग का नाही म्हटलेलं आहे? याला सायन्स ऑफ ड्रग्स असंच का म्हटलेलं आहे? काय आहे ड्रग? सांगा बरं, विचार करा थोडासा की ड्रग म्हणजे काय. जर तुम्हाला ड्रग माहीत असेल तरच तुम्ही त्याचा स्टडी करणार ना. जर ड्रगच माहीत नाही तर तुम्ही काय स्टडी कराल त्याचा? फॉर एक्झाम्पल इथे आपण म्हणू शकतो स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप ड्रग आहे का? तर आहे. ह्या डेफिनेशनप्रमाणे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या डेफिनेशनप्रमाणे डायग्नोसिससाठी वापरला जाणार म्हणजे स्टेथोस्कोप ड्रग आहे. ECG मशीन ड्रग आहे. MRI, CT स्कॅन हे सुद्धा ड्रग्ज आहेत ॲज पर दिस डेफिनेशन. माझ्या फार्मसीच्या विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इयर डिप्लोमामध्ये तुमचा जो फर्स्ट सब्जेक्ट आहे सिलेबसमध्ये दॅट इज फार्मॅकोलॉजी. सो हा फार्मॅकोलॉजी म्हणजे काय? काय अर्थ होतो फार्मॅकोलॉजीचा? तर इथे जो तुमचा पहिला चॅप्टर आहे फार्मॅकोलॉजी सब्जेक्टमधला दॅट इज जनरल फार्मॅकोलॉजी. तर जनरल फार्मॅकोलॉजीमध्ये फार्मॅकोलॉजी, सो व्हॉट डज दिस मीन? फार्मॅको आणि लॉगी. तर फार्मॅकोलॉजी, फार्मॅको अँड लॉगी या दोन शब्दापासून फार्मॅकोलॉजी हा शब्द बनलेला आहे. सो लॉगी, लॉगी दॅट इज लॉगस अँड लॉगस म्हणजे काय? सो टू स्टडी. लॉगस दॅट इज टू स्टडी म्हणजे अभ्यास करणे. आणि फार्मॅको माहिती आहे आपल्याला, फार्मॅको दॅट इज फार्मॅकॉन. आणि आपण फार्मॅकॉन हा शब्द फार्मॅकॉग्नोसीमध्ये पण स्टडी केलेला आहे. फार्मॅकॉग्नोसी, फार्मॅकॉन आणि नोसिस दॅट इज फार्मॅकॉग्नोसी. तसंच फार्मॅकॉन आणि लॉगस फार्मॅकोलॉजी. सो फार्मॅकॉन म्हणजेच काय? ड्रग. ओके. सो स्टडी ऑफ ड्रग्स, स्टडी ऑफ ड्रग इज फार्मॅकोलॉजी. तर आता तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की जेव्हा आपण फार्मॅकोलॉजीचा अभ्यास करतो म्हणजे आपण कशाचा अभ्यास करतोय? तर आपण ड्रग्सचा अभ्यास करतोय. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फार्मॅकोलॉजी? इन जनरल जर आपल्याला सांगायचं असेल तर फार्मॅकोलॉजी इज द सायन्स ऑफ ड्रग्स. काय आहे फार्मॅकोलॉजी? सायन्स ऑफ ड्रग्स. आता इथे फार्मॅकोलॉजीला सायन्सच का म्हटलेलं आहे? याला आर्ट्स ऑफ ड्रग का नाही म्हटलेलं आहे? याला कॉमर्स ऑफ ड्रग का नाही म्हटलेलं आहे? याला सायन्स ऑफ ड्रग्स असंच का म्हटलेलं आहे? तर सायन्स काय असतं? सायन्स तर सायन्स ज्याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेबल, मेजरेबल एव्हिडन्सेस मिळतात. ज्याच्यामध्ये जे एव्हिडन्सेस असतात त्याला आपण रिप्रोड्यूस करू शकतो. रिप्रोड्युसिबल एव्हिडन्सेस, ऑब्झर्वेबल, मेजरेबल एव्हिडन्सेस असतात. म्हणजे जी काही परिस्थिती, कंडिशन दिलेल्या असतील त्यामध्ये जर आपण एखादी प्रोसेस रिपीट केली, एखादा एक्सपेरिमेंट रिपीट केला तर सेम रिझल्ट्स आपल्याला मिळतात. रिप्रोड्युसिबिलिटी असते. तर जिथे आपल्याला ऑब्झर्वेशन्स थ्रू, एक्सपेरिमेंट थ्रू ऑब्झर्वेबल, मेजरेबल रिझल्ट्स आपल्याला मिळतात किंवा जिथे आपण एखादं सेम रिपीट केलं तर आपल्याला रिप्रोड्युसिबिलिटी मिळते, दॅट इज सायन्स. तर इथे जेव्हा आपण सायन्स ऑफ ड्रग्स म्हणतो तर इथे ड्रग्सचा वापर करताना जर सेम सिच्युएशन असेल, सेम कंडिशन असेल, सेम परिस्थिती असेल तर त्याचे जे रिझल्ट मिळतील ते सेम असतील. तर इथे सायन्स ऑफ ड्रग्स म्हणजेच आपल्याला ड्रगचा बॉडीवरती, लिव्हिंग सिस्टीमवरती कशा प्रकारे इफेक्ट होतो आणि जर परिस्थिती सेम असेल तर तो लिव्हिंग पर्सन म्हणजे तो ह्युमन बिईंग, तो आपल्या महाराष्ट्रातला असेल किंवा तो बिहारचा असेल किंवा तो दिल्लीमधला असेल, त्याच्या बॉडीवरती सेम इफेक्ट आपल्याला मिळेल. सो दॅट इज द सायन्स ऑफ ड्रग. ओके. सो फार्मॅकोलॉजी काय? द सायन्स ऑफ ड्रग. आता ही झाली जनरल डेफिनेशन, पण एक स्पेसिफिक डेफिनेशन पण आहे फार्मॅकोलॉजीची. आणि ते डेफिनेशन काय? तर दॅट इज इट इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स बिटवीन ड्रग्स अँड लिव्हिंग सिस्टीम्स. काय डेफिनेशन आहे? इट इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन्स बिटवीन ड्रग्स अँड लिव्हिंग सिस्टीम्स. बरं, मग हा जो शब्द आहे ज्याला मी इथे ब्लू केलेला आहे स्पेसिफिकली, का बरं? काय अर्थ या शब्दाचा इंटरॅक्शनचा? कारण हे जे डेफिनेशन आहे याच्यामध्ये कीवर्ड काय? प्रत्येक डेफिनेशनमध्ये काही कीवर्ड्स असतात. ते कीवर्ड जर तुम्ही समजून घेतलेत तर तुम्हाला ते डेफिनेशन विसरणं अशक्य आहे. तुम्ही विसरू शकत नाही. जर मी तुम्हाला हा जो कीवर्ड आहे इंटरॅक्शन याचा अर्थ समजावून सांगितला तर ही डेफिनेशन तुम्ही विसरणं अशक्य आहे. तर इंटरॅक्शन म्हणजे काय होतं की आता सपोज माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये इंटरॅक्शन होत आहे. याचा अर्थ काय? तर माझं तुमच्यावरती काहीतरी इफेक्ट होतोय आणि तुमचा माझ्यावरती काहीतरी इफेक्ट होतोय. जेव्हा एक दुसऱ्यावर इफेक्ट होत असतो तर तिथे इंटरॅक्शन होत असते. जेव्हा एक दुसऱ्यावर इफेक्ट नाही म्हणजे तिथे काहीच इंटरॅक्शन नाही आहे. तर इथे काय म्हटलेलं फार्मॅकोलॉजीमध्ये?
तर इथे म्हटलेलं आहे की इंटरॅक्शन बिटवीन ड्रग्स अँड लिव्हिंग सिस्टीम. तर ड्रग आणि लिव्हिंग सिस्टीममध्ये इंटरॅक्शन होत आहे, म्हणजेच ड्रगचा लिव्हिंग सिस्टीमवर इफेक्ट होतोय आणि लिव्हिंग सिस्टीमचा ड्रगवरती इफेक्ट होतोय. ओके, म्हणजे इथे आपण काय म्हणतो, इफेक्ट ऑफ ड्रग्स, इफेक्ट ऑफ ड्रग्स ऑन लिव्हिंग सिस्टीम, ऑन लिव्हिंग सिस्टीम. बरोबर आहे, लिव्हिंग सिस्टीम. आणि दुसरं काय, तर इफेक्ट ऑफ लिव्हिंग सिस्टीम ऑन ड्रग्स, लिव्हिंग सिस्टीमचा ड्रगवरती इफेक्ट. ओके, तुम्हाला ह्या गोष्टी, ह्या ज्या कन्सेप्ट आहे ओळखीच्या वाटतात का? आर यू फॅमिलियर विथ दिस कन्सेप्ट? जेव्हा आपण म्हणतो इफेक्ट ऑफ ड्रग्स ऑन लिव्हिंग सिस्टीम, म्हणजे मी कशाबद्दल बोलतोय, तर मी फार्माकोडायनॅमिक बद्दल बोलतोय. आणि जेव्हा आपण म्हणतो की इफेक्ट्स ऑफ बॉडी ऑन लिव्हिंग ऑन ड्रग्स, इफेक्ट ऑफ लिव्हिंग बॉडी ऑन ड्रग्स, तर मी कशाबद्दल बोलतोय, मी फार्माकोकायनेटिक बद्दल बोलतोय. कन्सेप्ट क्लिअर? म्हणजे ओळखीचे आहेत की नाही हे कन्सेप्ट? आपल्याला काय नवीन कन्सेप्ट आहेत का? तुम्ही सगळे स्टडी केलेलेच आहे, फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनॅमिक. तर इंटरॅक्शन या शब्दामध्येच फार्माकोडायनॅमिक आणि फार्माकोकायनेटिक आलेलं आहे, काही नवीन नाहीये. तर इथे आपण असं म्हणू शकतो, इथे असं आपण म्हणू शकतो की फार्मॅकोलॉजी जी आहे, तर इट हॅज टू मेन ब्रांचेस. वन इज फार्माकोकायनेटिक अँड सेकंड वन इज फार्माकोडायनॅमिक. सो फार्माकोकायनेटिक, that is the effect of body on drug, and pharmacodynamic, that is the effect of drug on the body. So pharmacology काय शिकलो आपण इथे फार्माकोलॉजी बद्दल? फर्स्ट पॉइंट, सगळ्यात आधी फार्माकोलॉजी शब्द बनला कसा, फार्मॅकॉन आणि लॉगस. ओके, क्लिअर? दुसरा शब्द फार्माकोलॉजी इज द सायन्स ऑफ ड्रग्स. आता तो सायन्स काय आहे ते पण आपण क्लिअर केलंय. तिसरी महत्त्वाची डेफिनेशन, इट इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन ड्रग्स अँड लिव्हिंग सिस्टीम्स. ते इंटरॅक्शन शब्द, इंटरॅक्शन शब्दाचा अर्थ आपण बघितला आणि इंटरॅक्शनवरून आपण गेलो फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिकवर. तर इथे या सगळ्यात कन्सेप्ट तुमचे क्लिअर झालेले आहेत. आता याच्यावरती MCQ जर आपण बघितलं तर ह्या कन्सेप्टवरती कितीतरी MCQs बनवू शकतात. म्हणजे इफेक्ट ऑफ ड्रग ऑन बॉडी इज ऑप्शन ए फार्माकोकायनेटिक, ऑप्शन बी फार्माकोडायनॅमिक, ऑप्शन सी फार्माकोथेरप्युटिक्स, ऑप्शन डी अजून भरपूर काही होऊ शकतं ना. म्हणजे जर तुमच्या कन्सेप्ट अशा प्रकारे क्लिअर असतील तर त्या कन्सेप्टवर किती MCQs येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की तुम्हाला MCQ पाठांतर करायचं आहे, पाठ करून उत्तर द्यायचं आहे, तुम्ही 5000 MCQ पाठ करा तरी पास होण्याची गॅरंटी नसते, कारण शब्द इकडचा तिकडे झालं की फेल होणार, माझे आन्सर देता येत नाही. पण इथे कन्सेप्ट अशा प्रकारे समजून घ्यावी लागते. कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे तुम्ही कितीही MCQ सॉल्व्ह करू शकता आणि स्वतःचे MCQ बनवू शकता. तर इथे आपण फार्माकोलॉजीची डेफिनेशन बघितली. तर फार्माकोलॉजी काय, तर इंटरॅक्शन ऑफ ड्रग्स अँड लिव्हिंग सिस्टीम. सो मित्रांनो, फार्माकोलॉजी कशाबद्दल आहे, ड्रग्सबद्दल. तर सगळ्यात पहिला प्रश्न येतो, व्हॉट इज अ ड्रग? काय आहे ड्रग? सांगा बरं, विचार करा थोडासा की ड्रग म्हणजे काय. जर तुम्हाला ड्रग माहीत असेल तरच तुम्ही त्याचा स्टडी करणार ना. जर ड्रगच माहीत नाही तर तुम्ही काय स्टडी कराल त्याचा. सो ड्रग काय, ड्रग आणि फूडमध्ये फरक काय, ड्रग, फूड, फार्मास्युटिकल एड्स तिन्हीमध्ये फरक काय. फार्मास्युटिकल एड्सला आपण फार्मास्युटिकल एक्सिपियंट्स किंवा ॲडिटिव्ह असं सुद्धा म्हणतो. तर एक शब्द ड्रग, दुसरा शब्द फूड, तिसरा शब्द फार्मास्युटिकल एड्स. ठीक आहे, म्हणजेच एक्सिपियंट्स. तर काय फरक आहे फार्मासिस्ट म्हणून, जेव्हा तुम्ही फार्मसीचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला हे डिफरन्स माहीत पाहिजे. तर ड्रगचा अर्थ आपण समजून घेऊ की व्हॉट इज ड्रग. सो ड्रग, व्हॉट इज अ ड्रग? ओके, सो अ ड्रग इज एनी केमिकल सबस्टन्स, एनी केमिकल सबस्टन्स विच अफेक्ट्स अ बायोलॉजिकल सिस्टीम, अफेक्ट्स अ बायोलॉजिकल सिस्टीम. म्हणजे कोणताही केमिकल सबस्टन्स. आता या जगामध्ये जे काही सगळे काही केमिकल्सच आहेत ना. वॉटर केमिकल आहे की नाही? इजंट इट अ केमिकल? ज्याचा कुणाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार होतो तो केमिकल आहे. वॉटर H2O, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. सो ऑल ऑफ दीज आर केमिकल्स. सो जेव्हा या केमिकल्सचा बायोलॉजिकल सिस्टीमवर इफेक्ट होतो, बायोलॉजिकल सिस्टीमला हे चेंज करतात, जे फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत त्याला ते चेंज करू शकतात. सो दोज आर दी ड्रग्स. तर हे जे डेफिनेशन आहे ड्रगची, दॅट इज अ ड्रग इज एनी केमिकल सबस्टन्स विच अफेक्ट्स बायोलॉजिकल सिस्टीम. ही झाली फार्मॅकोलॉजिकल डेफिनेशन ॲज पर फार्मॅकोलॉजी. बट ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट जे आहे, तुम्ही फार्मसी लॉ अँड एथिक्समध्ये स्टडी केलेलं असेल, D&C ॲक्ट 1940. तर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 प्रमाणे जे डेफिनेशन आहे ड्रगची ती काय? सो दॅट डेफिनेशन इज अ ड्रग इज अन एजंट that is used for intended used. A drug is an agent
that is used or intended to be used for the diagnosis, treatment, mitigation or prevention of a disease or disorder in human beings or animals. तर an agent म्हणजे any agent काही पण असू शकतं. It can be any agent. काही पण anything which is used or intended to be used for the diagnosis. So diagnosis म्हणजे निदान करण्यासाठी, डिसीज ओळखण्यासाठी, डिसीज कोणता आहे त्याची माहिती घेण्यासाठी. फॉर एक्झाम्पल इथे आपण म्हणू शकतो स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप ड्रग आहे का? तर आहे. ह्या डेफिनेशनप्रमाणे ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ॲक्टच्या डेफिनेशनप्रमाणे डायग्नोसिससाठी वापरला जाणार म्हणजे स्टेथोस्कोप ड्रग आहे. ECG मशीन ड्रग आहे. MRI, CT स्कॅन हे सुद्धा ड्रग्ज आहेत ॲज पर दिस डेफिनेशन. सो जे कुठले एजंट डायग्नोसिससाठी, डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी, देन मिटिगेशन, डिसीजच्या मिटिगेशनसाठी आणि प्रिव्हेन्शनसाठी वापरले जातात ते सगळेच ड्रग आहेत. आता डायग्नोसिस तुम्हाला माहिती आहे, ट्रीटमेंट म्हणजे उपचार करणे. मिटिगेशन म्हणजे काय? तर मिटिगेशनचा अर्थ होतो कंट्रोलमध्ये ठेवणे, कमी करणे, रिड्यूस करणे किंवा कंट्रोलमध्ये ठेवणे. फॉर एक्झाम्पल देर आर मेनी डिसीजेस विच कॅनॉट बी क्युअर कम्प्लिटली. भरपूर डिसीज असे आहेत की ज्याला आपण पूर्णपणे क्युअर करू शकत नाही. वी कॅन कीप देम अंडर कंट्रोल. आपण त्यांना कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शन. हायपरटेन्शन एकदा झाला की कंटिन्युअसली ट्रीटमेंट घ्यावी लागते. लाईफलॉंग त्याची ट्रीटमेंट चालू असते. लाईफलॉंग अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स घ्यावे लागतात. तर हायपरटेन्शन जो आहे तर त्याला क्युअर नाही आहे, पण त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो विथ द हेल्प ऑफ अँटी हायपरटेन्सिव्ह मेडिसिन. किंवा टाईप 1 डायबिटीस असेल तर त्यालासुद्धा आपण इन्सुलिनने कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, रिड्यूस करू शकतो, मिटिगेशन त्याचं करू शकतो. प्रिव्हेन्शन म्हणजे काय? तर ऑल टाईप्स ऑफ वॅक्सिन्स. सगळ्या वॅक्सिन्स काय? प्रिव्हेंटिव्ह आहे. आता तुम्ही पण करोनापासून प्रिव्हेन्शन करण्यासाठी, कोविड-19 स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही वॅक्सिन घेतलेली असेल, कोरोना वॅक्सिन. सो दॅट इज प्रिव्हेन्शन. तर जो कुठलाही एजंट, एनी एजंट काय पण असू द्या, जो डिसीजच्या डायग्नोसिससाठी, ट्रीटमेंटसाठी, मिटिगेशनसाठी, प्रिव्हेन्शनसाठी यूज होतो, दॅट इज अ ड्रग. तर इथे आपण जेव्हा फार्मेकोलॉजीचा स्टडी करतोय तर ह्या स्टडीमध्ये आपण ही जी डेफिनेशन आहे फार्मेकोलॉजीची, ड्रगची, ही डेफिनेशन आपण कन्सिडर करूया. सो व्हॉट इज दिस डेफिनेशन? So a drug is any chemical substance which affects the biological system. Okay, affects biological system. It can affect positively or negatively. ठीक है. Now, drugs in general can be divided into classification of drugs. Broad classification of drugs. So broadly, drugs can be classified as pharmacodynamic agents. यालाच आपण pharmacotherapeutic agents असं सुद्धा म्हणतो. And second type आहे ड्रगचा किमोथेरापेटिक एजंट्स. सो ब्रॉडली ज्या काही ड्रग्स आहेत त्या फार्मेकोडायनॅमिक और फार्मेकोथेरापेटिक्स आणि किमोथेरापेटिक एजंट्स अशा प्रकारे क्लासिफाय केले जातात. नाउ फार्मेकोडायनॅमिक एजंट्स म्हणजे काय किंवा फार्मेकोथेरापेटिक एजंट्स म्हणजे काय? तर जे एजंट्स किंवा जे ड्रग पेशंटचे जे फिजिओलॉजिकल फंक्शन्स आहेत किंवा बॉडीचे नॉर्मल फंक्शन्स आहेत, फॉर एक्झाम्पल हार्ट रेट असेल, ब्लड प्रेशर असेल, ब्लड शुगर लेवल असेल, युरिन फॉर्मेशन असेल, यांना कमी जास्त करतो. यांची जी प्रोसेसची जी स्पीड आहे, जे रेट आहे, रेट ऑफ फिजिओलॉजिकल प्रोसेसेस ऑफ द पेशंट, तर त्यांना कमी जास्त करणारा म्हणजेच फार्मेकोडायनॅमिक एजंट्स म्हणजेच फार्मेकोथेरापेटिक एजंट. तर हा जो फार्मेकोथेरापेटिक एजंट्स आहेत किंवा फार्मेकोडायनॅमिक एजंट्स आहेत, हे एजंट्स अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून किंवा अँटासिड म्हणून किंवा डाययुरेटिक म्हणून यूज होतात. ओके, दीज आर नॉट युज्ड टू ट्रीट अन इन्फेक्शन. इन्फेक्शन्सला ट्रीट करण्यासाठी आपण फार्मेकोडायनॅमिक एजंट्स किंवा फार्मेकोथेरापेटिक एजंट्स यूज करत नाही. जे नॉन इन्फेक्शन असतात, नॉन इन्फेक्टिव्ह डिसीजेस लाईक अंजाना पेक्टोरिस असेल, मायोकार्डियल इन्फेक्शन असेल, अस्थमा असेल, ठीक आहे, डायबिटीस असेल, अशा डिसीजला ट्रीट करण्यासाठी फार्मेकोडायनॅमिक एजंट्स म्हणजेच फार्मेकोथेरापेटिक एजंट्स यूज केले जातात. आता किमोथेरापेटिक एजंट्स म्हणजे काय? तर किमोथेरापेटिक एजंट्स म्हणजे असे एजंट्स जे सेलला किल करू शकतात किंवा सेलची ग्रोथ स्टॉप करू शकतात. म्हणजे बॅक्टेरियल सेल असेल, फंगल सेल असेल, व्हायरसेस असतील, म्हणजे पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्सला किल करू शकतात, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ स्टॉप करू शकतात किंवा कॅन्सर सेलला किल करू शकतात. अशा एजंट्सला म्हणतात किमोथेरापेटिक एजंट्स. आणि ती जी काही प्रोसेस असते त्याला म्हणतात किमोथेरपी. सो व्हॉट इज किमोथेरापेटिक एजंट? सो ड्रग्स दॅट इनिबिट और किल पॅथोजन्स. पॅथोजनचा अर्थ काय होतो?
तर पॅथोजन म्हणजे डिसीज कॉझिंग एजंट. ठीक आहे. तर जे एजंट, जे ड्रग डिसीज कॉझिंग एजंट, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया असतील, फंजाय असतील, प्रोटोझोआ आहेत, हेल्मिन्स आहेत, व्हायरसेस आहेत, अमिबा आहे, यांना किल करतात किंवा त्यांची ग्रोथ स्टॉप करतात, किंवा जे कॅन्सर सेल्सला किल करतात, कॅन्सर सेल्स, तर अशा एजंट्सला म्हणतात किमोथेरप्युटिक एजंट्स. ठीक आहे. सो ड्रग्स इन जनरल कॅन बी डिवायडेड इंटू फार्मॅकोडायनॅमिक एजंट्स म्हणजेच फार्मॅकोथेरप्युटिक एजंट्स अँड किमोथेरप्युटिक एजंट्स. तर याच्यावर सुद्धा तुमचे MCQs बनू शकतात. जे एजंट्स नॉन इन्फेक्शियस डिसीजमध्ये यूज केले जातात ते कोणते, ते फार्मॅकोडायनॅमिक्स आहेत की किमोथेरप्युटिक आहेत, तर असे MCQ इथे बनतात. देन नेक्स्ट पुढे जाऊया आपण. आता इथे चॅप्टर 1 मधून फर्स्ट ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, डेफिनेशन ऑफ फार्मॅकोलॉजी, डेफिनेशन ऑफ ड्रग आणि टाइप्स ऑफ ड्रग, हे आपण इथे डिस्कस केलेलं आहे. ना आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया आणि आपला पुढचा टॉपिक आहे रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. सो रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ड्रग बॉडीमध्ये बॉडीवर अप्लाय करणे किंवा ॲडमिनिस्टर करणे. ठीक आहे. सो रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन काय. सो अ रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इज डिफाइंड ॲज दी route by which a drug is applied to or taken into the body. Drug is applied to or taken into the body. This is the, हा जो आहे कीवर्ड आहेत, हे तुमचे कीवर्ड्स आहेत. ओके. जर तुम्हाला रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनची डेफिनेशन पाठ करायची असेल तर तुम्हाला त्याचे कीवर्ड्स पाठ करावे लागतील. आणि याचे कीवर्ड्स काय, तर कीवर्ड्स ड्रग इज अप्लाइड टू और टेकन इनटू द बॉडी, म्हणजे रूट बाय विच अ ड्रग इज अप्लाइड टू or taken into the body is route of drug administration. So routes of drug administration आपण पुढे क्लासिफिकेशन बघूया. तर रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं क्लासिफिकेशन बघण्याच्या आधी आपल्याला लोकल ॲक्शन अँड सिस्टमिक ॲक्शन हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. लोकल ॲक्शन ऑफ ड्रग म्हणजे काय, तर जेव्हा ड्रग हा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये न जाता, सिस्टमिक सर्क्युलेशन म्हणजे ब्लड सर्क्युलेशनमध्ये एंटर न करता, ठीक आहे, ब्लड सर्क्युलेशनमध्ये किंवा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये एंटर न करता त्याची ॲक्शन प्रोड्यूस करतो, तर त्याला म्हणतात लोकल ॲक्शन. ठीक आहे. लोकल ॲक्शन म्हणजे काय, तर जेव्हा ड्रग ब्लडमध्ये किंवा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये एंटर न करता बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट न होता ॲक्शन प्रोड्यूस करतो, दॅट इज द लोकल ॲक्शन. आणि सिस्टमिक ॲक्शन म्हणजे काय, तर जेव्हा ड्रग हा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये एंटर करतो, म्हणजे काय करतो, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये एंटर करतो, म्हणजे सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातो आणि होल बॉडीमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि मग तो त्याचं ॲक्शन प्रोड्यूस करतो, तर त्याला म्हणतात सिस्टमिक ॲक्शन. ठीक आहे. तर लोकल ॲक्शन आणि सिस्टमिक ॲक्शनमध्ये बेसिक फरक काय, तर लोकल ॲक्शनमध्ये ड्रग हा ब्लड सर्क्युलेशनमध्ये, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये एंटर न करता इफेक्ट प्रोड्यूस करतो, ॲक्शन प्रोड्यूस करतो. तर सिस्टमिकमध्ये काय, तर सिस्टमिकमध्ये ड्रग हा ब्लड सर्क्युलेशनमध्ये म्हणजे सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये एंटर होतो आणि मग तो त्याचा इफेक्ट प्रोड्यूस करतो. जर आपल्याला हे लोकल ॲक्शन आणि सिस्टमिक ॲक्शन माहीत असेल तर अकॉर्डिंगली आपण रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं क्लासिफिकेशन करू शकतो. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात घेण्याची अशी आहे की लोकल ॲक्शन, फॉर एक्झाम्पल सपोज एखादा अँटॅसिड आहे, ॲसिड न्यूट्रलायझिंग अँटॅसिड, सपोज इनो आहे, किंवा अजून जेलुसिल वगैरे ड्रग आहेत, जेलुसिल, ठीक आहे, तर किंवा कॅल्शियम कार्बोनेट आहे. तर हे जे अँटॅसिड्स आहेत, हे अँटॅसिड्स लोकल इफेक्ट देतात का सिस्टमिक इफेक्ट देतात. हे जे अँटॅसिड्स आहेत, हे अँटॅसिड्स आपण ओरली घेतो, तर हे अँटॅसिड्स स्टमकमध्ये जाऊन स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडला हे न्यूट्रलाइज करतात. तर हे अँटॅसिड्स ब्लडमध्ये जातात का, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातात का, तर नाही. म्हणजे सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये न जाता ते त्यांची इफेक्ट प्रोड्यूस करतात. सो दॅट इज द लोकल ॲक्शन. तर लोकल ॲक्शन हे फक्त टॉपिकल असते, म्हणजे स्किनवरती अप्लाय केलं किंवा म्युकस मेम्ब्रेनवरती ड्रग अप्लाय केला म्हणजे लोकल इफेक्ट मिळतो किंवा लोकल ॲक्शन मिळतं असं नाही आहे. तर जेव्हा ड्रग हा आपण म्हणजे ओरली तुम्ही ॲडमिनिस्टर करा किंवा इनहॅलेशन रूटने तुम्ही घ्या किंवा तुम्ही रेक्टली ते ॲडमिनिस्टर करा, पण त्याचा इफेक्ट हा ब्लडमध्ये न जाता होत असेल तर त्याला आपण लोकल ॲक्शन म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे जो आपण इनहॅलेशन रूटने घेतला, म्हणजे तो रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जातो आणि रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये गेल्यानंतर
तो ड्रग फक्त ब्राँकायवर ॲक्शन प्रोड्यूस करतो, ब्राँकोडायलेटरी इफेक्ट प्रोड्यूस करतो. तो काही अल्व्हिओलायमध्ये जाऊन ब्लडमध्ये सर्क्युलेट होत नाही, तर त्याला सुद्धा आपण लोकल ॲक्शन म्हणूया. आणि सिस्टमिक ॲक्शन, आता सिस्टमिक ॲक्शन फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे, तो ड्रग आपण स्किनवरती अप्लाय केला आणि स्किनमधून तो ड्रग जर ब्लडमध्ये जात असेल आणि तिथून तो होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होत असेल आणि मग ॲक्शन प्रोड्यूस करत असेल, तर दॅट इज दी सिस्टमिक ॲक्शन. फॉर एक्झाम्पल नायट्रोग्लिसरीन ड्रग अंजाना पेक्टोरिसमध्ये दिला जातो. तर नायट्रोग्लिसरीनचे पॅचेस आहेत, ते पॅचेस जर आपण स्किनवरती अप्लाय केलेत तर त्याचा थ्रू ड्रग जो आहे, म्हणजे स्किनच्या थ्रू ड्रग हा ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातो, तिथून तो साईट ऑफ ॲक्शनला जाईल आणि तो त्याची ॲक्शन प्रोड्यूस करेल. तर याला म्हणतात सिस्टमिक ॲक्शन. तर लक्षात घ्या, लोकल ॲक्शन आणि सिस्टमिक ॲक्शनमध्ये बेसिक फरक काय. तर लोकल ॲक्शन म्हणजे ड्रग हा ब्लड सर्क्युलेशनमध्ये न जाता इफेक्ट देतो, तर सिस्टमिक ॲक्शन म्हणजे ड्रग हा ब्लड सर्क्युलेशनमध्ये गेल्यानंतर इफेक्ट देतो. ओके. नो आता लोकल इफेक्ट, लोकल ॲक्शन, रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन फॉर लोकल ॲक्शन. तर लोकल ॲक्शनचे जे रूट्स आहेत, सो त्याच्यामध्ये टॉपिकल रूट. ओके. तर टॉपिकल रूट म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण ड्रग हा स्किन किंवा म्युकस मेम्ब्रेनवरती अप्लाय करतो, एक्सटर्नली अप्लाय करतो, तर त्याला टॉपिकल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर जेव्हा ड्रग हा टॉपिकली अप्लाय केला जातो आणि त्याचा लोकल इफेक्ट आपल्याला मिळतो, तर त्यावेळेस टॉपिकल रूट हा लोकल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असं होतं. ठीक आहे. त्यानंतर ड्रग्स कॅन बी इफिशियंटली अप्लाइड इन द फॉर्म ऑफ लोशन, ऑइंटमेंट, क्रीम, पावडर, रिन्स, पेंट्स, ड्रॉप्स. हे सगळे डोसेस फॉर्म्स आहेत जे आपण एक्सटर्नल डोसेस फॉर्म्स आहेत, एक्सटर्नल फॉर्म्युलेशन्स आहेत जे आपण स्किनवरती म्युकस मेम्ब्रेनवरती अप्लाय करतो. ठीक आहे. देन नेक्स्ट सपोजिटरी. बिसाकोडिल सपोजिटरी IP डल्कोफ्लेक्स ही एक सपोजिटरी आहे जी कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करण्यासाठी दिली जाते आणि या सपोजिटरीचा लोकल इफेक्ट आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट व्हजायनल पेसरीज. पोविडोन आयोडीन व्हजायनल पेसरीज बिटाडीन. तर ही पेसरी फंजीसायडल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, बॅक्टेरिसायडल. ठीक आहे. बॅक्टेरिसायडल आहे, ट्रायकोमोनोसायडल आहे, फंजीसायडल आहे. ही सपोजिटरी, ही जी पेसरी आहे, ह्या पेसरीज व्हजानामध्ये ॲडमिनिस्टर केल्या जातात आणि तिथेच त्या लोकल ॲक्शन प्रोड्यूस करतात. सो लोकल इफेक्ट आपल्याला पेसरीजमधून मिळतं. तर हे ज्या पेसरीज आहेत, सपोजिटरीज आहेत, या लोकल इफेक्टसुद्धा देतात आणि सिस्टमिक इफेक्टसुद्धा देतात. तर इथे ही जे पेसरी आहे, पोविडोन आयोडीन व्हजानल पेसरी, ही पेसरी लोकल इफेक्ट देते. याचा आधी आपण सपोजिटरी बघितली होती. ठीक आहे. बिसाकोडिल सपोजिटरी, ही सपोजिटरीसुद्धा लोकल इफेक्ट प्रोड्यूस करते थ्रू रेक्टली. पण जर आपण डायझेपॉमची सपोजिटरी बघितली किंवा पॅरासिटामॉल सपोजिटरी बघितली, तर पॅरासिटामॉल किंवा डायझेपॉमची सपोजिटरी ही सिस्टमिक ॲक्शन प्रोड्यूस करते. म्हणजे रूट सेम, रेक्टल रूट. रेक्टली जर आपण बिसाकोडिल सपोजिटरी दिली तर आपल्याला लोकल इफेक्ट मिळेल आणि जर आपण डायझेपॉम सपोजिटरी दिली तर आपल्याला सिस्टमिक इफेक्ट मिळेल. ओके. नेक्स्ट पुढे जाऊया. Then drugs given orally for local action on GI mucosa. Inhalation of drugs for action limited to bronchial and also topical medication. म्हणजे जे ड्रग्स आपण फक्त GI म्युकोजावरती अप्लाय करण्यासाठी ॲडमिनिस्टर करतो, म्हणजे जसं अल्सर असेल तर अल्सरला कव्हर करण्यासाठी स्टमकमध्ये, पेप्टिक अल्सर असेल, पेप्टिक अल्सरला कव्हर करण्यासाठी, म्हणजे गॅस्ट्रिक अल्सर आहे, डिओडिनल अल्सर आहे, तर गॅस्ट्रिक अल्सरला किंवा डिओडिनल अल्सरला कव्हर करण्यासाठी जेव्हा आपण ड्रग ॲडमिनिस्टर करतो तर दॅट इज द लोकल इफेक्ट. कारण तो ड्रग GI ट्रॅक्टचा जे म्युकोजा आहे, म्युकोजा वॉल, GI वॉल, त्याच्यावरतीच तो अप्लाय होतो. तो ड्रग सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाऊन इफेक्ट द्यायला पाहिजे असं एक्सपेक्टेड नाही. म्हणजे जे ड्रग्स सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाऊन इफेक्ट द्यायला पाहिजेत असं एक्सपेक्टेड नसतं, ते ड्रग म्हणजे लोकल ड्रग. म्हणजे ओरल रूट जे आहे, ओरल रूट हे लोकल ॲक्शनसाठी वापरलं जातं, तसंच ते सिस्टमिक ॲक्शनसाठी सुद्धा वापरलं जाऊ शकतं. पुढे जाऊया. सो डीपर टिश्यूज. तर लोकल इफेक्टसाठी डीपर टिश्यूजमध्ये सुद्धा ड्रग ॲडमिनिस्टर केलं जातं. डीपर टिश्यूज फॉर एक्झाम्पल जसं की इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन. काय आहे? इंट्रा आर्टिक्युलर. इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की जॉईंट्समध्ये जेव्हा इंजेक्शन दिलं जातं दॅट इज इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन. इंट्राथिकल इंजेक्शन म्हणजे जेव्हा स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्शन देतात तर दॅट इज द इंट्राथिकल इंजेक्शन. रेट्रोव्हल्वर इंजेक्शन म्हणजे जेव्हा आईजमध्ये
लोकल इफेक्टसाठी इंजेक्शन दिले जातात, तर दॅट इज द रेट्रोबल्बर इंजेक्शन. म्हणजे इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन, इंट्राथिकल इंजेक्शन, रेट्रोबल्बर इंजेक्शन्स हे सगळे लोकल इफेक्ट आणि लोकल रूट ऑफ ॲडमिशन फॉर लोकल इफेक्ट ऑफ ड्रग्स आहेत. ओके, देन नेक्स्ट इंट्रा आर्टरियल इंजेक्शन्स म्हणजे डायरेक्टली आर्टरीजमध्ये ड्रग इंजेक्ट करणे, आर्टरीजमध्ये. ओके, आणि आर्टरीजमध्ये पर्टिक्युलरली जर हेड आणि नेकचा कॅन्सर असेल तर जे काही इथे आहेत म्हणजे कॅरोटिड आर्टरी, ठीक आहे, या कॅरोटिड आर्टरीमध्ये इंजेक्शन दिलं जातं. म्हणजे कॅन्सर हा नेकमध्ये असेल किंवा हेडमध्ये कॅन्सर असेल तर इथे जी कॅरोटिड आर्टरी असते तर इथे कॅरोटिड आर्टरीमध्ये इंजेक्शन्स दिले जातात डायरेक्टली आर्टरीमध्ये. म्हणजे तो जो इंजेक्शन आहे, तो जो ड्रग आहे, तो लोकली इफेक्ट करतो. कुठे करतो? पर्टिक्युलर नेक एरियामध्ये किंवा हेड एरियामध्ये. तो होल बॉडीमध्ये इफेक्ट करायला पाहिजे असं एक्सपेक्टेड नसतं. देन अँटी कॅन्सर ड्रग्स कॅन बी इन्फ्युज्ड इन फेमोरल ऑर ब्राकियल आर्टरी. फेमोरल आर्टरी इथे फेमोरल आर्टरी आणि इथे ब्राकियल आर्टरी असते. ओके, इथे काय ब्राकियल आर्टरी आणि इथे हिपमध्ये फेमोरल आर्टरी. तर जर लिम्ब रिलेटेड म्हणजे पर्टिक्युलरली ह्या पोर्शनमध्ये कॅन्सर असेल किंवा पायामध्ये कॅन्सर असेल हिपमध्ये तर ब्राकियल आर्टरीमध्ये किंवा पर्टिक्युलरली आपल्या फेमोरल आर्टरीमध्ये इंजेक्शन दिले जातात फॉर लोकल ॲक्शन. देन नेक्स्ट नो ॲडव्हान्टेज ऑफ लोकल रूट्स. लोकल रूटचा ॲडव्हान्टेजेस काय आहेत? सो इट इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ ड्रग ॲट द साईट where the desired action is required. काय आहेत? सिम्पलेस्ट मोड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. सिम्पलेस्ट मोड, इझिएस्ट मोड. कोणी पण अप्लाय करू शकतं, बरोबर आहे. त्याला काही स्किल लागत नाही. ओके, एनीबडी. म्हणजे जे टॉपिकल अप्लिकेशन आहे ड्रगचं, टॉपिकल अप्लिकेशन स्किन आणि म्युकस मेम्ब्रेनवरती एक्सटर्नली, तर त्यासाठी काही स्किल लागत नाही. ते कोणी पण अप्लाय करू शकतं. सो इट इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ ॲडमिशन ऑफ ड्रग. देन हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग इज अचिव्ड at the site of action. Okay, higher concentration. Then lower risk of side effects. Okay, ड्रग हा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जात नाही, त्यामुळे त्याचे जे साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस आहेत ते कमी होऊन जातात. रिस्क जी आहे साईड इफेक्टची ती कमी होते. नाउ डिसएडव्हान्टेजेस ऑफ लोकल रूट्स. डिसएडव्हान्टेजेसमध्ये ड्रग कॅन एंटर इन टू सिस्टमिक सर्क्युलेशन. आता इथे आपल्याला काय अपेक्षित आहे? जेव्हा आपण लोकल रूटमध्ये ड्रग देतो किंवा लोकल ॲक्शनसाठी आपण ड्रग अप्लाय करतो, ॲडमिनिस्टर करतो, तर आपली अपेक्षा काय असते? तर आपली अपेक्षा असते की ड्रग हा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जायला नको, ब्लड सर्क्युलेशनमध्ये ड्रग जायला नको. ड्रग सर्क्युलेशनमध्ये ड्रग गेला की तो साईड इफेक्ट प्रोड्यूस करू शकतो. पण काही ड्रग्स असे असतात की ते टॉपिकली अप्लाय केले, स्किनवरती म्युकस मेम्ब्रेनवर अप्लाय केले तरी ते ब्लडमध्ये जाऊ शकतात. ओके, तर हा याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. ड्रग कॅन एंटर इन टू सिस्टमिक सर्क्युलेशन थ्रू ॲब्रेजन्स. म्हणजे एखादी जखम वगैरे झालेली असेल त्या जखमेवरती तुम्ही जेव्हा ड्रग अप्लाय करता तर तो ड्रग सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बोरिक ॲसिड असेल, जर एखादी जखम असेल त्या जखमेवरती ओपन वुंड असेल त्याच्यावरती जर तुम्ही बोरिक ॲसिड अप्लाय केला तर तो बोरिक ॲसिड सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाऊन तिथून तो लिव्हरमध्ये जाईल आणि तो लिव्हरला हार्मफुल आहे, लिव्हरला तो डॅमेज करू शकतो. ओके, सो दिस इज वन ऑफ द डिसएडव्हान्टेज ऑफ लोकल रूट. देन ॲब्सॉर्प्शन ऑफ ॲक्वेस सोल्युशन इज पॉसिबल थ्रू दी म्युकस मेम्ब्रेन. म्हणजे म्युकस मेम्ब्रेन जे आहेत, म्युकस मेम्ब्रेन म्हणजे स्किनची आतली लेअर जी असते, म्हणजे म्युकस मेम्ब्रेनमधून जेव्हा आपण ड्रग अप्लाय करतो, लिक्विड ड्रग किंवा ॲक्वेस सोल्युशन जेव्हा अप्लाय करतो तर म्युकस मेम्ब्रेनमधून ॲक्वेस सोल्युशन ॲब्झॉर्ब होण्याचे, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जाण्याचे मॅक्झिमम चान्सेस असू शकतात. सो these are the disadvantages of local routes of drug administration. Okay, next. Now systemic routes. आता आपण सिस्टमिक रूट बद्दल बोलूया. तर सिस्टमिक रूटमध्ये थ्रू दीज रूट्स अ ड्रग कॅन गेट ॲब्झॉर्ब इन टू दी ब्लड स्ट्रीम. ओके, गेट ॲब्झॉर्ब इन टू दी ब्लड स्ट्रीम. म्हणजे हे जे रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे, सिस्टमिक रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, इथे ड्रग ॲडमिनिस्टर केल्यानंतर तो ड्रग सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातो. ओके, अँड डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर, म्हणजे आणि होल बॉडीमध्ये तो डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो, इन्क्लुडिंग द साईट ऑफ ॲक्शन. फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल हा ड्रग आहे. पॅरासिटामॉलची टॅबलेट जेव्हा आपण ओरली घेतो तर तो पॅरासिटामॉल पहिले कुठे जातो? तर तो पहिले ब्लडमध्ये जातो. मग ब्लडमधून तो होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो आणि होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होताना तो हायपोथॅलॅमसमध्ये जे थर्मो रेग्युलेटरी सेंटर आहे
जे की आपल्या बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करतं. कोण कंट्रोल करतं बॉडीचं टेम्परेचर? थर्मो रेग्युलेटरी सेंटर. ओके, थर्मो रेग्युलेटरी सेंटर जो आहे, जो हायपोथॅलॅमसमध्ये असतो, तर हा थर्मो रेग्युलेटरी सेंटर आपल्या बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करतो. तर जेव्हा बॉडीचं टेम्परेचर हाय असतं म्हणजे फिवर असतं, तर पॅरासिटामॉल हा होल बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो आणि या थर्मो रेग्युलेटरी सेंटरला सुद्धा जातो आणि मग तो त्याला रिसेट करतो. तर सिस्टमिक रूट म्हणजे काय? तर थ्रू दीज रूट्स अ ड्रग कॅन गेट ॲब्झॉर्ब इन टू द ब्लड स्ट्रीम अँड डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर इन्क्लुडिंग द साईट ऑफ ॲक्शन थ्रू सर्क्युलेशन, म्हणजे थ्रू ब्लड सर्क्युलेशन. नाउ सिस्टमिक रूट्स ऑफ ड्रग ॲडमिशनचं क्लासिफिकेशन इथे दिलेलं आहे. हे क्लासिफिकेशन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरती ॲटलिस्ट 1 MCQ तरी असतो. कुठली एक्झाम असू द्या, म्हणजे फार्मासिस्ट रिक्रुटमेंटची एक्झाम असेल किंवा अजून कुठली MCQ बेस एक्झाम असेल, तर हा जो क्लासिफिकेशन आहे याच्यावरती क्वेश्चन असतो. ठीक आहे. तर इथे सिस्टमिक रूट्स ऑफ ड्रग ॲडमिशनला आपण 2 टाईप्समध्ये क्लासिफाय करू शकतो. फर्स्ट वन इज एंटेरल अँड सेकंड वन इज पॅरेंटरल. ओके, आता एंटेरल आहे, एंटेरल. तर या एंटेरल शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला? तर एंटेरल शब्दाचा अर्थ होतो इंटेस्टाईन. ओके, एंटेरल म्हणजे काय? सो एंटेरल लक्षात घ्या, एंटेरल. सो दॅट इज एंटेरॉन. हा शब्द एंटेरॉनशी संबंधित आहे, एंटेरॉन. अँड एंटेरॉन दॅट मीन्स इंटेस्टाईन. एंटेरॉन म्हणजे काय? तर इंटेस्टाईन. ओके, तर लक्षात घ्या इथे एंटेरल हा शब्द एंटेरॉन पासून आलेला आहे आणि एंटेरॉन म्हणजेच इंटेस्टाईन. आणि इंटेस्टाईन म्हणजे इथे काय अपेक्षित आहे? तर इंटेस्टाईन म्हणजेच इथे GI ट्रॅक्ट म्हणजे माउथ टू ॲनस अपेक्षित आहे. ओके, तर एंटेरल म्हणजेच एंटेरॉन म्हणजे इंटेस्टाईन, आणि इंटेस्टाईन म्हणजे काय अपेक्षित आहे? तर इंटेस्टाईन म्हणजे GI ट्रॅक्ट अपेक्षित आहे ते. आणि GI ट्रॅक्ट म्हणजेच काय? तर माउथ टू रेक्टम ॲनस, माउथ टू ॲनस, दॅट इज द GI ट्रॅक्ट. आता इथे शब्द आलेले पॅरेंटरल, पार एंटेरल. काय शब्द आहे? पॅरेंटरल म्हणजे पार एंटेरल, पार. ठीक आहे. सो पॅरेंटरल म्हणजे पार एंटेरल. तर पार या शब्दाचा इथे अर्थ काय होतो? तर इथे पार या शब्दाचा अर्थ होईल बियॉन्ड. पार या शब्दाचा अर्थ काय? बियॉन्ड. बियॉन्ड दी एंटेरॉन, बियॉन्ड दी एंटेरॉन. बियॉन्ड दी एंटेरॉन म्हणजे बियॉन्ड दी इंटेस्टाईन, बियॉन्ड दी इंटेस्टाईन म्हणजेच बियॉन्ड दी GI ट्रॅक्ट. आणि बियॉन्ड दी GI ट्रॅक्ट म्हणजे काय? तर इथे आपण समजूया, बियॉन्ड दी GI ट्रॅक्ट म्हणजेच GI ट्रॅक्टला सोडून. तर GI ट्रॅक्टला सोडून बाकी जिथे कुठेही आपण ड्रग अप्लाय करतो, ड्रग ॲडमिनिस्टर करतो फॉर सिस्टमिक ॲक्शन, सो दॅट इज दी पॅरेंटरल. तर लक्षात घ्या, जेव्हा आपण GI ट्रॅक्टमध्ये ड्रग ॲडमिनिस्टर करतो फॉर सिस्टमिक ॲक्शन, GI ट्रॅक्ट म्हणजेच माउथ टू ॲनस, तर तो दॅट इज दी एंटेरल रूट. आणि ज्यावेळेस आपण ड्रग हा GI ट्रॅक्ट सोडून बाकी कुठेही अप्लाय करतो फॉर सिस्टमिक ॲक्शन, तर दॅट बिकम्स पॅरेंटरल रूट. नाउ एंटेरल, तर एंटेरलमध्ये कोणते रूट्स येतात? तर एंटेरलमध्ये ओरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, देन सबलिंग्युअल अँड बकल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अँड रेक्टल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, दीज आर दी एंटेरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. लक्षात घ्या, याच्यावरती MCQ येऊ शकतो. सो ओरल रूट, सबलिंग्युअल रूट, बकल रूट अँड रेक्टल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन हे एंटेरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहेत. पॅरेंटरलमध्ये कोणते येतात? तर पॅरेंटरलमध्ये इंजेक्शन्स, इनहॅलेशन्स, ट्रान्सडर्मल अँड स्पेशलाइज्ड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. ओके, इंजेक्शन्समध्ये देर आर मोर दॅन 100 टाईप्स ऑफ इंजेक्शन्स. ओके, इंजेक्शन्समध्ये मोर दॅन 100 टाईप्स ऑफ इंजेक्शन्स. तर त्या मोर दॅन 100 टाईप्सपैकी हे जे 4 टाईप्स आहेत, इंट्राडर्मल, सबक्युटेनियस, इंट्रामस्क्युलर अँड इंट्राव्हेनस, दीज आर मोस्टली यूज्ड. हे कॉमन आहेत. ठीक आहे, इंट्राडर्मल, सबक्युटेनियस, इंट्राव्हेनस, इंट्रामस्क्युलर हे कॉमन रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहेत. तर याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. स्पेशलाइज्ड ड्रग डिलिव्हरी सिस्टीममध्ये ऑक्युसर्ट्स, नेझल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, प्रोजेस्टासर्ट हे नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम्स आहेत. याच्याबद्दल सुद्धा आपण
इथे डिस्कस करू. सो नेक्स्ट जाऊया, पुढे जाऊया. सो ओरल रूट. तर एंटेरल रूटमध्ये ओरल रूट. ओरल रूट हा जो आहे इट इज द सिम्पलेस्ट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. इट इज द मोस्ट कॉमन रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. बरोबर आहे. ओरल रूट काय आहे? तो ओरल रूट हा इझिएस्ट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे, सिम्पलेस्ट रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. ठीक आहे. ओरल रूटसाठी असेप्टिक कंडिशनची गरज नाही आहे. ओरल रूटमध्ये ॲडमिशन करायचं असेल तर कुठल्याही स्पेशालिटीची गरज नाही आहे. कोणत्याही व्यक्ती ओरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा यूज करू शकतो. So now what are the advantages of oral route of drug administration? So oral route of drug administration is safer, then it does not need a skilled person. The medicament need not be sterile. Need not be sterile. Sterile चा अर्थ काय होतो? तर sterile चा अर्थ होतो free from living microorganisms. ठीक आहे. sterile चा अर्थ काय? तर free from living microorganisms. म्हणजे ज्या प्रिपरेशन्समध्ये लिव्हिंग मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे लिव्हिंग बॅक्टेरिया, फंजाय नाहीत. सो दॅट इज द स्टराईल. तर ओरल फॉर्म्युलेशन जे असतात, ओरल प्रिपरेशन जे असतात, प्रिपरेशन्स फॉर ओरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहेत तर ते डू नॉट नीड टू बी स्टराईल. म्हणजे ते स्टराईल असणं असं काही गरजेचं नाही आहे. पण जे पॅरेंटरल आहेत किंवा ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स आहेत दे मस्ट बी स्टराईल. देन पेनलेस रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आहे. नॉन इन्व्हेजिव्ह. नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे बॉडीमध्ये कुठेही आपल्याला काही पिअर्सिंग करावं लागत नाही, म्हणजे काही टोचावं लागत नाही किंवा बॉडीची जी स्किनची प्रोटेक्टिव्ह लेअर आहे त्याला ब्रेक करावं लागत नाही. सो नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे काय? बॉडीची जी प्रोटेक्टिव्ह लेअर आहे स्किनची त्याला कुठेही आपल्याला ब्रेक करावं लागत नाही. दॅट मीन्स नॉन इन्व्हेजिव्ह. देन कन्व्हिनियंट फॉर रिपीटेड अँड प्रॉंग यूज अँड चिपर. आणि काय आहे ते? चिपर पण आहे. सो दीज आर दी ॲडव्हान्टेज ऑफ ओरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. तर याच्यावर सुद्धा तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो. देन नेक्स्ट डिसएडव्हान्टेज ऑफ ओरल रूट. डिसएडव्हान्टेज काय? तर सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज असा आहे की दिस रूट इज नॉट सुटेबल फॉर इमर्जन्सीज. इमर्जन्सीजमध्ये हा रूट सुटेबल नाही आहे, कारण की जे ऑनसेट ऑफ ॲक्शन असतं, ऑनसेट ऑफ ड्रग ॲक्शन आफ्टर ओरल ॲडमिशन ते 30 to 60 मिनिट्स असू शकतं. किती? 30 to 60 मिनिट्स. म्हणजे ओरली जेव्हा आपण ड्रग ॲडमिनिस्टर करतो तर ॲडमिनिस्टर केल्यानंतर ड्रगचा इफेक्ट सुरू व्हायला अर्धा तास ते 1 तास लागू शकतो. ओरली टॅबलेट जी असते, टॅबलेट दिल्यानंतर त्याचा इफेक्ट व्हायला अर्धा ते 1 तास लागू शकतो. म्हणून ओरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इज नॉट सुटेबल फॉर इमर्जन्सीज. ठीक आहे. देन ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग्स मे बी व्हेरिएबल अँड इरॅटिक. ठीक आहे. तर ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग्स मे बी व्हेरिएबल अँड इरॅटिक म्हणजे GI ट्रॅकमधून ड्रगचं जे ॲब्झॉर्प्शन होतं ते सेम ते डिफरंट असू शकतं प्रत्येक वेळेस. फॉर एक्झाम्पल म्हणजे जेव्हा आपण पॅरासिटामॉलची टॅबलेट घेतली आणि आज आपल्याला म्हणजे सपोज हेवी जेवण झालेलं आहे, खूप हेवी जेवण झालेलं आहे, तर पॅरासिटामॉलचं ॲब्झॉर्प्शन कमी होऊ शकतं. आणि जर एम्प्टी स्टमकमध्ये पॅरासिटामॉल घेतला गेला तर त्याचं ॲब्झॉर्प्शन जास्त होऊ शकतं. एम्प्टी स्टमक असेल तर ॲब्झॉर्प्शन जास्त होतो आणि स्टमक भरलेलं असेल तर ॲब्झॉर्प्शन कमी होऊ शकतं. ॲब्झॉर्प्शनमध्ये इंटरफेरन्स होऊ शकतं. ठीक आहे. तर इथे म्हटलेलं आहे ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग्स मे बी व्हेरिएबल म्हणजे ते डिफरंट असू शकतं, इरॅटिक असू शकतं म्हणजे कमी जास्त होऊ शकतो. आता इथे ॲब्झॉर्प्शन हा शब्द आलेला आहे तर लक्षात घ्या फार्मॅकोलॉजीमध्ये ॲब्झॉर्प्शन शब्द जेव्हा जेव्हा येतो तर त्याचा अर्थ काय होतो? तर फार्मॅकोलॉजीमध्ये ॲब्झॉर्प्शन शब्दाचा एकच अर्थ होतो, तो म्हणजे एंट्री ऑफ अ ड्रग इंटू सिस्टमिक सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशनमध्ये ड्रगची एंट्री होणे, अनचेंज फॉर्म ऑफ ड्रग म्हणजे ड्रगच्या फॉर्ममध्ये काहीच चेंज न होता त्या ड्रगची एंट्री ब्लडमध्ये होणे त्याला म्हणतात ॲब्झॉर्प्शन. त्या डिटेलमध्ये आपण पुढे बघूया. देन फर्स्ट पास मेटाबॉलिझम. तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम हा पण एक मेजर लिमिटेशन आहे, ड्रॉबॅक आहे ओरल रूटचा. फर्स्ट पास मेटाबॉलिझम काय असतं ते आपण मेटाबॉलिझम या चॅप्टरमध्ये बघूया, तेव्हा आपण ते डिस्कस करू. सो इथे आपण ओरल रूटचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस डिस्कस केलेत. देन नेक्स्ट पुढे जाऊया आपण. सो ओरल रूट इज नॉट सुटेबल फॉर किंवा ओरल रूट इज नॉट सुटेबल इन. तर अनपॅलेटेबल अँड हायली इरिटंट ड्रग्स. जे ड्रग्स अनपॅलेटेबल आहेत, अनपॅलेटेबलचा अर्थ होतो नॉन टेस्टी, जे ड्रग्स टेस्टी नाही आहेत, ज्या ड्रग्सचा टेस्ट चव खूपच वाईट आहे, जे ड्रग्स नॉशियस आहेत,
तर अशा ड्रग्ससाठी आपण ओरल रूट वापरू शकत नाही, बरोबर. जे टेस्टी ड्रग असतील, पॅलेटेबल असतील, अशा ड्रग्ससाठी ओरल रूट इज गुड. बट जे खूपच बिटर आहेत, नॉशिएटिंग आहेत, ज्यांची चव बिलकुल चांगली नाही आहे, तर असे जे अनपॅलेटेबल ड्रग्स आहेत किंवा हायली इरिटंट म्हणजे जे ड्रग्स घेतल्यानंतर सूज येऊ शकते किंवा आग होऊ शकते, असे ड्रग्स म्हणजे इरिटंट ड्रग. तर इथे अनपॅलेटेबल आणि हायली इरिटंट ड्रग्स हे आपण ओरली घेऊ शकत नाही. देन अनॲब्सॉर्बेबल ड्रग्स, ज्या ड्रग्सचा जीआय ट्रॅक्टमधून ॲब्सॉर्प्शन होऊ शकत नाही, म्हणजे जे ड्रग्स जीआय ट्रॅक्टमधून ब्लडमध्ये जाऊ शकत नाहीत, असे ड्रग्ससुद्धा आपण ओरली देऊ शकत नाही फॉर सिस्टमिक ॲक्शन. फॉर एक्झाम्पल अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक. अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिकमध्ये जसं की स्ट्रेप्टोमायसिन ड्रग आहे किंवा जेंटामायसिन आहे. स्ट्रेप्टोमायसिन किंवा जेंटामायसिन, तर हे जे ड्रग्स आहेत अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक्स, तर हे ड्रग्स आपण ओरली देत नाही. का देत नाही? कारण हे जे ड्रग्स आहेत अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक, यांचा जीआय ट्रॅक्टमधून ॲब्सॉर्प्शन होत नाही, म्हणजे हे ड्रग्स जीआय ट्रॅक्टमधून ब्लडमध्ये जात नाही आणि म्हणून हे ड्रग्स ओरली सिस्टमिक इफेक्ट देत नाही. म्हणजे जर आपल्याला अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिकचा सिस्टमिक इफेक्ट पाहिजे असेल तर आपण ते ओरली देऊ शकत नाही. ओके. देन ड्रग्स दॅट आर डिस्ट्रॉइड बाय डायजेस्टिव्ह ज्युसेस. डायजेस्टिव्ह ज्युसेस फॉर एक्झाम्पल स्टमकमध्ये जे काही गॅस्ट्रिक ज्युसेस असतात, लाईक हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, मेनी प्रोटीनलिटिक एन्झाईम्स त्याच्यामध्ये असतात. तर या डायजेस्टिव्ह ज्यूसमुळे ज्या ड्रग्सचं डिस्ट्रक्शन होतं, जे ड्रग्स या डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये स्टेबल नसतात, असे ड्रग्ससुद्धा आपण ओरली देऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल इथे इन्सुलिनचं एक्झाम्पल घ्या. इन्सुलिन आपण ओरली देत नाही, कधीच देत नाही. इन्सुलिन हा पॅरेंटरली दिला जातो, इन्सुलिन हा ओरली दिला जात नाही. का दिला जात नाही? तर इन्सुलिन तर जीआय ट्रॅक्टमध्ये स्टमकमध्ये जे प्रोटिओलिटिक एन्झाईम्स असतात, प्रोटिओलिटिक म्हणजे प्रोटीनला डिस्ट्रॉय करणारे एन्झाईम्स, प्रोटीनचा हायड्रोलिसिस करणारे एन्झाईम्स, तर हे प्रोटिओलायटिक एन्झाईम्स इन्सुलिनला डिस्ट्रॉय करतात. म्हणजे इन्सुलिन स्टेबल नाही आहे जीआय ट्रॅक्टमध्ये, म्हणून आपण इन्सुलिन ओरली देऊ शकत नाही. तसंच इथे ओमेप्राझोल ड्रग, ओमेप्राझोल प्रोटॉन पंप इनिबिटर, ओमेप्राझोल, राबिप्राझोल, तर जीआय ट्रॅक्टमध्ये ओमेप्राझोल ड्रग म्हणजे स्टमकमध्ये ओमेप्राझोल ड्रग हा ठीक आहे. ओमेप्राझोल ड्रगबद्दल आपण नंतर बोलूया, कारण ओमेप्राझोल ड्रग हा एंटरिक कोटेड फॉर्ममध्ये दिला जाऊ शकतो. तो एंटरिक कोटेड फॉर्म्युलेशन त्याचा अवेलेबल आहे. गॅस्ट्रिक रेजिस्टंट फॉर्म्युलेशन जो आहे तो त्याचा अवेलेबल आहे, तो ओरली टॅबलेट दिली जाऊ शकते ओमेप्राझोलची. तर त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करू. तर इथे ड्रग्स दॅट आर डिस्ट्रॉइड बाय डायजेस्टिव्ह ज्युसेस, तर याचं एक्झाम्पल इन्सुलिन आपण कन्सिडर करू शकतो. देन ड्रग विथ एक्सटेन्सिव्ह फर्स्ट पास मेटाबॉलिझम, म्हणजे ज्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम खूप हायर आहे, खूप जास्त आहे, असे ड्रग्ससुद्धा आपण ओरली देऊ शकत नाही. फर्स्ट पास मेटाबॉलिझमची कन्सेप्ट आपण मेटाबॉलिझम या टॉपिकमध्ये डिस्कस करणार. देन अनकोऑपरेटिव्ह अँड अनकॉन्शियस पेशंट, जे पेशंट्स अनकोऑपरेटिव्ह आहेत, अनकॉन्शियस आहेत, अशा पेशंटला सुद्धा आपण ओरली ड्रग ॲडमिनिस्टर करू शकत नाही. देन पेशंट्स विथ सिव्हिअर वॉमिटिंग अँड डायरिया, नॅचरली पेशंट्सला जर सिव्हिअर वॉमिटिंग होत असेल, त्याला सिव्हिअर डायरिया असेल, तरी त्या पेशंटला आपल्याला ओरली ड्रग ॲडमिनिस्टर करता येणार नाही. सो these are the conditions where oral route of drug admission is not suitable. ठीक आहे. तर हे सुद्धा पॉईंट्स तुम्हाला माहिती पाहिजेत, याच्यावर सुद्धा MCQ असू शकतात. पुढे जाऊया. सो नाव सबलिंगल रूट अँड बकल रूट. सबलिंगल म्हणजे काय आणि बकल म्हणजे काय? तर इथे तुम्ही बघू शकता, दिस इज दी सबलिंगल रूट. सबलिंगल म्हणजे बिलो द टंग. जेव्हा टॅबलेट टंगच्या खाली ठेवले जाते तर दॅट इज नोन ॲज सबलिंगल रूट. आणि जेव्हा चिकमध्ये हे जे चिकच्यामध्ये टॅबलेट ठेवून तिथे त्याला क्रश केलं जातं आणि बकल म्युकोजावरती स्प्रेड केलं जातं, तर दॅट इज नोन ॲज बकल ॲडमिनिस्ट्रेशन, बकल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. आता इथे सबलिंगल रूटमध्ये किंवा बकल रूटमध्ये ड्रगचं जे ॲब्झॉर्प्शन होतं, तर म्युकोजामध्ये जे ब्लड सर्क्युलेशन आहे, तर त्या ब्लड सर्क्युलेशन थ्रू ड्रगचं इमिजिएटली ॲब्झॉर्प्शन होऊन जातं, फास्ट ॲब्झॉर्प्शन होतं. सबलिंगली फास्ट ॲब्झॉर्प्शन होतं, बकल रूट थ्रू सुद्धा ड्रगचं फास्ट ॲब्झॉर्प्शन होऊन जातं. तर काही ड्रग्स जे सबलिंगली दिले जातात, तर दोज आर नायट्रोग्लिसरीन. फॉर एक्झाम्पल नायट्रोग्लिसरीन हा ड्रग सबलिंगली दिला जाऊ शकतो टू रिलीव्ह दी अंजायनल अटॅक. अंजायनल अटॅकच्या केसमध्ये नायट्रोग्लिसरीन किंवा ग्लिसरील ट्रायनायट्रेट हा ड्रग सबलिंगली दिला जाऊ शकतो टू रिलीव्ह अंजायनल अटॅक.
त्यानंतर बुप्रेनॉर्फिन हा ड्रग आहे, बुप्रेनॉर्फिन ओपिएड ॲनालिसिस ड्रग आहे. मायोकार्डियल इन्फेक्शनच्या केसमध्ये हा ड्रग सुद्धा सबलिंग्युअली दिला जाऊ शकतो. नेक्स्ट, सो नाव सबलिंग्युअल रूट आणि बकल रूटचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस काय ते आपण इथे बघूया. सो ॲडव्हान्टेज, क्विक ऑनसेट ऑफ ॲक्शन. म्हणजे सबलिंग्युअल रूट थ्रू जे ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे, ऑनसेट ऑफ ॲक्शनचा अर्थ काय, तर ड्रग ॲडमिनिस्टर केल्यानंतर किती मिनिटात आपल्याला त्या ड्रगचा इफेक्ट मिळेल. तर सबलिंग्युअली ड्रग ॲडमिनिस्टर केल्यानंतर एक 3 ते 4 मिनिटात त्याचा इफेक्ट आपल्याला मिळतो, म्हणजे लगेच त्याचा इफेक्ट आपल्याला मिळतो. देन ॲक्शन कॅन बी टर्मिनेटेड बाय स्पिटिंग आउट द टॅबलेट. सबलिंग्युअली टॅबलेट आहे किंवा बकल रूटमध्ये टॅबलेट आहे, पण त्याचा जेवढा इफेक्ट पाहिजे तेवढा इफेक्ट आपल्याला मिळालेला आहे. तर जे काही एक्सेस आता टॅबलेट आहे सबलिंग्युअलमध्ये किंवा बकल रूटमध्ये ते आपण स्पिट आउट करू शकतो, ते आपण थुकून देऊ शकतो, म्हणजे त्याचा इफेक्ट आपण तिथे स्टॉप करू शकतो. देन बायपासेस फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आता इथे सबलिंग्युअल रूटमधून म्युकोजामधून ब्लड सर्क्युलेशनमध्ये ड्रग डायरेक्टली एंटर करतं, तर त्या ड्रगला लिव्हरमध्ये जाण्याची गरज नसते, म्हणजेच त्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होत नाही. सो ॲडव्हान्टेज काय आहे ते सबलिंग्युअल रूटचं किंवा बकल रूटचं, तर इथे फर्स्ट पास मेटाबॉलिझम अवॉइड केलं जातं. देन सेल्फ ॲडमिशन इज पॉसिबल. ओके, हा रूट जो आहे सबलिंग्युअल रूट किंवा बकल रूट हे आपण इझिली यूज करू शकतो. नाव डिसएडव्हान्टेजेस ऑफ सबलिंग्युअल रूट अँड बकल रूट. डिसएडव्हान्टेज काय, तर इट इज नॉट सुटेबल फॉर इरिटंट अँड लिपिड इनसॉल्युबल ड्रग्स. इरिटंट ड्रग्स जे असतात ज्याच्यामुळे आग होते, वेदना होते, पेन होऊ शकतं, स्वेलिंग होऊ शकतं, इन्फ्लामेशन होऊ शकतं, असे ड्रग्स आपण सबलिंग्युअल रूटने देऊ शकत नाही. तसंच जे लिपिड इनसॉल्युबल ड्रग असतात, म्हणजे ज्यांची लिपिड सॉल्युबिलिटी कमी असते, ऑइल सॉल्युबिलिटी कमी असते, असे ड्रग्ससुद्धा आपण सबलिंग्युअली देऊ शकत नाही. सबलिंग्युअल रूटने ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी ड्रग हा लिपिड सॉल्युबल असणं आवश्यक आहे. देन ड्रग्स विथ बॅड टेस्ट अँड स्मेल कॅनॉट बी गिवन. ज्या ड्रग्सचं स्मेल बॅड आहे किंवा टेस्ट बॅड आहेत असे ड्रग आपण ओरली किंवा सबलिंग्युअली देऊ शकत नाही. ओके, सो दीज आर दी ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेज ऑफ सबलिंग्युअल रूट. तर हे जे काही आपण इथे रूट्स ऑफ ड्रग ॲडमिशन स्टडी करतोय, तर त्यांचे जे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज आहेत दॅट यू शुड नो, हे तुम्हाला माहिती पाहिजेत. याच्यावरती MCQs असतात. नेक्स्ट, सो रेक्टल रूट. ठीक आहे, आता रेक्टल रूटमध्ये जसं इथे यू कॅन से सपोजिटरी. ओके, याचा आधी सपोजिटरी आपण डिस्कस केली ती लोकल रूटमध्ये. इथे सपोजिटरी आपण डिस्कस करतो ते सिस्टमिक रूटमध्ये. तर रेक्टममध्ये इथे सपोजिटरी ॲडमिनिस्टर केले जाते इन दी रेक्टम. रेक्टममध्ये जेव्हा सपोजिटरी इथे ॲडमिनिस्टर करतात तर ती सपोजिटरी तिथे डिझॉल्व होते आणि डिझॉल्व झाल्यानंतर ती ॲब्झॉर्ब होते. तर इथे रेक्टममध्ये हिमोरायडल वेन्स असतात, हिमोरायडल वेन्स. ओके, कोणत्या वेन्स असतात, हिमोरायडल वेन्स, हिमोरॉयडल व्हेन्स इन दी रेक्टम. ठीक आहे, ॲनसमध्ये हिमोरायडल व्हेन्स असतात, रेक्टममध्ये ॲनसमध्ये हिमोरायडल व्हेन्स. या हिमोरायडल व्हेन्स दोन प्रकारचे आहेत. एक आहे एक्सटर्नल हिमोरायडल व्हेन्स, एक्सटर्नल, आणि दुसरी असते इंटरनल. ओके, एक्सटर्नल आणि इंटरनल. जेव्हा जो ड्रग एक्सटर्नल हिमोरायडल व्हेनमध्ये ॲब्झॉर्ब होतो, एक्सटर्नल हिमोरायडल व्हेनमध्ये जातो, तिथे ॲब्झॉर्ब होतो, तर तो लिव्हरकडे जात नाही, त्याचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम होत नाही. नो लिव्हर, तो लिव्हरकडे जात नाही, त्याचा फर्स्ट पास मेटाबॉलिझम होत नाही. आणि जो ड्रग इंटरनल हिमोरायडल व्हेनमध्ये ॲब्झॉर्ब होतो, तर तो ड्रग लिव्हरकडे जातो आणि त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होऊ शकतं. ठीक आहे, त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होऊ शकतं. ओके, तर रेक्टली जेव्हा आपण ड्रग ॲडमिनिस्टर करतो तर चान्सेस आहेत की 50% ड्रग हा फर्स्ट पास मेटाबॉलिझमसाठी जाईल. जेव्हा आपण ओरली ड्रग ॲडमिनिस्टर करतो, तो ओरली ड्रग ॲडमिनिस्टर केल्यानंतर पूर्ण ड्रग हा फर्स्ट पास मेटाबॉलिझमसाठी जाऊ शकतो. पण जेव्हा आपण रेक्टली ड्रग ॲडमिनिस्टर करतो तर ऑनली 50%, म्हणजे जो इंटरनल हिमोरायडल व्हेनमध्ये गेलेला आहे ड्रग, तोच ड्रग फर्स्ट पास मेटाबॉलिझमसाठी जाऊ शकतो. ओके, सो इथे त्यानंतर एनिमा हा लिक्विड फॉर्म्युलेशन आहे, लिक्विड डोसेस फॉर्म आहे, आणि एनिमा थ्रू सुद्धा आपण रेक्टली ड्रग ॲडमिनिस्टर करू शकतो. एक्झाम्पल पॅरासिटामॉल सपोजिटरी. ओके, पॅरासिटामॉल सपोजिटरी, ॲनाल्जेसिक, अँटीपायरेटिक.
जेव्हा ओरली पॅरासिटामॉल देणं पॉसिबल नसेल तर त्यावेळेस आपण ते रेक्टली देतो, सपोजिटरीच्या फॉर्ममध्ये देतो. देन डायझेपम रेक्टल जेल पण अवेलेबल आहे. डायझेपमचं एनिमा सुद्धा अवेलेबल आहे आणि डायझेपमची सपोजिटरी सुद्धा अवेलेबल आहे मार्केटमध्ये. ओके, सो रेक्टल रूट. तर रेक्टल रूटचे ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस आपण बघूया. सो दिस रूट कॅन बी युज्ड वेन द पेशंट इज हॅव्हिंग रिकरंट ओमिटिंग ऑर इज अनकॉन्शियस. पेशंटला कंटिन्युअसली ओमिटिंग होत असेल किंवा पेशंट अनकॉन्शियस असेल तर आपण हा रूट वापरू शकतो. सेकंड, ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग इज स्लोअर, इरेग्युलर अँड ऑफन अनप्रेडिक्टेबल. ड्रगचं ॲब्सॉर्प्शन किती होईल, रेग्युलर होणार की नाही होणार, रिप्रोड्युसिबिलिटी असेल की नसेल, हे काही इथे सांगता येत नाही. देन ड्रग्स ॲब्झॉर्ब इंटू एक्सटर्नल हेमोरॅडल वेन्स बायपासेस लिव्हर बट नॉट दॅट ॲब्झॉर्ब इंटू इंटरनल हेमोरॅडल वेन्स. तर हे पॉईंट आपण आताच डिस्कस केलेलं आहे. देन रेक्टल इन्फ्लॅमेशन कॅन रिझल्ट फ्रॉम इरिटंट ड्रग्स. म्हणजे ड्रग जर इरिटंट असेल, ठीक आहे, तर त्याच्यामुळे इन्फ्लॅमेशन होऊ शकतं, सूज येऊ शकते आणि इट कॅन कॉज रेक्टल इन्फ्लॅमेशन. ओके, सो दीज आर दी इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट रेक्टल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग. पुढे जाऊया. नाव पॅरेंटरल रूट. आतापर्यंत आपण जे रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन बघितलेत सिस्टमिकमध्ये, तर सिस्टमिकमध्ये आपण ओरल किंवा एंटेरल रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन डिस्कस केलेत. एंटेरल. नाव लेट्स डिस्कस पॅरेंटरल रूट. पॅरेंटरल, पार एंटेरल. सो पार एंटेरल म्हणजेच बियॉन्ड द इंटेस्टाईन. ओके, म्हणजेच जीआय ट्रॅक्ट सोडून. तर जीआय ट्रॅक्ट सोडून म्हणजे जेवढे काही इंजेक्शन्स आहेत ऑल इंजेक्टेबल्स. त्यानंतर इनहॅलेशन म्हणजे ब्रिदिंग थ्रू आपण जे घेतो, ठीक आहे, ब्रिदिंग थ्रू रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये, तर तो इनहॅलेशन. त्यानंतर ट्रान्सडर्मल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, ट्रान्सडर्मल म्हणजे स्किनच्या थ्रू. त्याच्यानंतर मग व्हॅजानल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम असेल फॉर सिस्टमिक पर्पज, किंवा नेझल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे, किंवा ऑपोसट्स आहेत म्हणजे ऑप्थॅल्मिक ड्रग डिलिव्हरी सिस्टीम्स. तर ह्या ड्रग डिलिव्हरी सिस्टीम म्हणजे नॉवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम जे आहेत किंवा स्पेशल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम जे आहेत फॉर सिस्टमिक पर्पज, तर त्यासुद्धा पॅरेंटल रूटमध्ये येतात. तर इथे पॅरेंटल रूटचा ॲडव्हान्टेज काय आहे. सो फर्स्ट, व्हॅल्युएबल इन एमर्जन्सीज. वी नो इमर्जन्सी असेल तर आय व्ही देतो आपण, आय व्ही, किंवा आपण इनहॅलेशन रूटसुद्धा देऊ शकतो इन केस ऑफ इमर्जन्सीज. देन देअर आर नो चान्सेस ऑफ इंटरफिरन्स बाय फूड ऑर डायजेस्टिव्ह ज्युसेस. तर ओरली जेव्हा ड्रग देतो तर तो जीआय ट्रॅक्टमध्ये स्टमकमध्ये जातो, तिथे जे काही डायजेस्टिव्ह ज्युसेस त्याच्यामुळे ड्रग डिस्ट्रॉय होऊ शकतं. पण हा प्रॉब्लेम पॅरेंटरल रूटमध्ये येत नाही. पॅरेंटल रूटमध्ये ड्रग हा डायजेस्टिव्ह ज्युसेसमध्ये मिक्स होतच नाही, तो स्टमकमध्ये जातच नाही. म्हणून इन्सुलिनसारखे ड्रग्स जे की डायजेस्टिव्ह ज्यूसमध्ये अनस्टेबल असतात असे ड्रग्स आपण पॅरेंटरली देतो. देन बायपास फर्स्ट पास मेटाबॉलिझम. जेव्हा ड्रग हा पॅरेंटरली ॲडमिनिस्टर केला जातो तेव्हा तो लिव्हरमध्ये जात नाही सुरुवातीला, म्हणजे त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होत नाही. तर फर्स्ट पास मेटाबॉलिझम ही कन्सेप्ट आपण मेटाबॉलिझम म्हणजेच बायो ट्रान्सफॉर्मेशन या टॉपिकमध्ये डिस्कस करू. देन नेक्स्ट, सुटेबल फॉर ड्रग्स डिस्ट्रॉयड बाय डायजेस्टिव्ह ज्युसेस, हे आपण आधीच डिस्कस केलेलं आहे. देन सुटेबल फॉर ड्रग्स नॉट ॲब्झॉर्ब ओरली. म्हणजे जे ड्रग्स फॉर एक्झाम्पल अमायनोग्लायकोसिस अँटीबायोटिक्स, स्ट्रेप्टोमायसिनबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे ड्रग्स ओरली ॲब्झॉर्ब होत नाही, ब्लड सर्क्युलेशनमध्ये जात नाही फॉर सिस्टमिक ॲक्शन, तर असे ड्रग्ससुद्धा आपण पॅरेंटरली देऊ शकतो. म्हणून स्ट्रेप्टोमायसिन सारखे ड्रग्स, स्ट्रेप्टोमायसिन, जेंटामायसिन, हे सिस्टमिक पर्पजसाठी ओरली दिले जात नाहीत, तर ते पॅरेंटरली इंट्रामस्क्युलर रूटने दिले जातात. देन युजफुल इन पॅरेंटरल रूट इज युजफुल इन अनकोऑपरेटिव्ह अँड अनकॉन्शियस पेशंट. ओके, अनकोऑपरेटिव्ह अँड अनकॉन्शियस पेशंटमध्ये युजफुल आहे. देन पेशंट विथ ओमिटिंग अँड डायरिया. ओके, पुढे जाऊया. सो इनहॅलेशन रूट. आता इनहॅलेशन रूट म्हणजे काय, तर ब्रिदिंग इन एअर. इनहॅलेशन, इनहेल करणे. इनहेल म्हणजे एअर आतमध्ये घेणे. तर आतमध्ये एअर घेतो, त्याच्यासोबत ड्रगसुद्धा आतमध्ये जातं आणि तो ड्रग कुठे जातो, तर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये जातो. सो ब्रिदिंग इन एअर दॅट इज इनहॅलेशन. म्हणजे आतमध्ये जी काही एअर घेतली जाते त्याच्यासोबत ड्रग ॲडमिनिस्टर करणे, दॅट इज दी इनहॅलेशन. तर इनहॅलेशन रूटमध्ये ड्रग हा रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये जातो. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे फॅरिंग्स, ट्रकिया, ब्रॉन्काय, लंग्स, आणि लंग्समधून अल्व्हिओलाय, आणि अल्व्हिओलायमधून तो मग ब्लडमध्ये जातो, सिस्टम सर्क्युलेशनमध्ये जातो. सो अल्व्हिओलाय जे आहे, अल्व्हिओलाय हॅज लार्ज सरफेस एरिया, खूप लार्ज सरफेस एरिया आहे अल्व्हिओलायचा. सो इथे इमिजिएटली जो ड्रग आहे
तो एअर थ्रू इमिजिएटली लंग्समध्ये जातो आणि लंग्समधून तो इमिजिएटली ब्लड सर्क्युलेशनमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल, म्हणजे त्याचं इमिजिएट ॲब्झॉर्प्शन होईल आणि लगेच त्याची ॲक्शन मिळेल आपल्याला. म्हणजे हा जो रूट आहे इनहॅलेशन, इट इज व्हेरी फास्ट. इथे आपल्याला रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन मिळते. रॅपिड म्हणजे इमिजिएटली आपल्याला ऑनसेट ऑफ ॲक्शन इथे मिळते. सो ॲडव्हान्टेजेस ऑफ इनहॅलेशन रूट्स ऑफ ड्रग ॲडमिशन. सो फर्स्ट रॅपिड ॲक्शन, म्हणजे आपल्याला जी ॲक्शन मिळते, ड्रगची ती फास्ट मिळते. ओके, रॅपिडली मिळते. म्हणजे ड्रग अल्व्हिओलायमध्ये जातो, मधून तो इमिजिएटली ब्लडमध्ये सर्क्युलेट होऊन जातो. ओके, देन वेन ॲडमिनिस्ट्रेशन इज स्टॉप द ड्रग डिफ्युजेस बॅक अँड इज रॅपिडली एलिमिनेटेड इन एक्सपायर्ड एअर. म्हणजे जेव्हा आपण ड्रग इनहेल करतो तो ड्रग ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातो आणि ब्लड सर्क्युलेशनमध्ये ड्रगची लेवल इन्क्रीज होत जाते. बट जर आपल्याला असं वाटत असेल की ड्रगचा ओव्हरडोज होतोय आणि त्या डोजला आपल्याला कमी करायचं आहे, त्याला तर आपण इनहेलेशन स्टॉप करावं. इनहेलेशन स्टॉप केलं की जो काही ड्रग ब्लड सर्क्युलेशनमध्ये गेलेला होता आणि जो एक्सेस क्वांटिटीमध्ये ब्लड सर्क्युलेशनमध्ये आहे तो रिव्हर्स येतो. रिव्हर्स येऊन तो लंग्समधून एक्सपायर्ड एअर थ्रू परत बाहेर निघून जातो. म्हणजे इथे ड्रगचे जे डोज आहे त्याला कंट्रोल करणं इझी आहे. देन डोज रिक्वायरमेंट इज व्हेरी लो. म्हणजे जे डोज आहे ड्रगचा तो कमी डोज इथे लागतो. ओके, आणि डोज कमी झाल्यामुळे ड्रगचे जे साईड इफेक्ट्स असतात, ॲडवर्स इफेक्ट्स असतात, ते सुद्धा इथे कमी होतात. देन फर्स्ट पास मेटाबॉलिझम इज अवॉइडेड. ड्रग हा लिव्हरकडे जात नाही फर्स्ट इनिशियली लिव्हरकडे जात नाही, म्हणून तिथे फर्स्ट पास मेटाबॉलिझम होत नाही. देन डिसएडव्हान्टेजेस. आता इनहॅलेशन रूटचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? सो डेंजर ऑफ कार्डियाक टॉक्सिसिटी. काय म्हटलेलं आहे? डेंजर ऑफ कार्डियाक टॉक्सिसिटी. हार्टला टॉक्सिक असू शकतं. का? बिकॉज ड्रग डायरेक्टली एंटर्स लेफ्ट साइड ऑफ द हार्ट. म्हणजे जो ड्रग इनहॅलेशन रूट थ्रू लंग्स थ्रू अल्व्हिओलाई थ्रू ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातो, तर तो ड्रग लंग्स थ्रू जे पल्मनरी व्हेन्स आपल्या ॲट्रियममध्ये येतात, लेफ्ट ॲट्रियममध्ये पल्मनरी व्हेन्स लंग्समधून पल्मनरी व्हेन्स लेफ्ट ॲट्रियममध्ये येतात, तर त्या पल्मनरी व्हेन्स थ्रू ड्रग हा डायरेक्टली लेफ्ट साइड ऑफ हार्टमध्ये येईल आणि तो ड्रग हार्टसाठी टॉक्सिक असू शकतं. ओके, देन ड्रग्स प्रोड्युसिंग लोकल इरिटेशन मे इन्क्रीज रेस्पिरेटरी ट्रॅक्ट सिक्रेशन्स. जे ड्रग्स रेस्पिरेटरी ट्रॅक्टला इरिटेट करू शकतात असे ड्रग्स लोकल सिक्रेशन म्हणजे जे कफ आहे किंवा म्युकस आहे, म्युकसचं आणि कफचं सिक्रेशन इन्क्रीज करतात. ओके, देन स्पेशली डिझाईन ॲपरेटस इज रिक्वायर्ड. म्हणजे इनहेलरची गरज असते किंवा मास्कची गरज असते. ठीक आहे, तर इनहेलेशन रूटसाठी स्पेशली डिझाईन ॲपरेटस म्हणजे इनहेलर किंवा मास्कची गरज असेल. सो इथे आपण हे जे इनहेलेशन आहेत तर इनहेलेशन रूटचे ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज इथे डिस्कस केलेलं आहेत.